HM घाटमाता न्यूज। शेतकरी मेळावा होता, शेतकरी मेळावा आहे। शक्तीपीठ मार्गासाठी पूर्ण राज्यामध्ये त्याला विरोध होतो आणि तो मार्ग जो आहे तो सांगोला मतदारसंघातून इथे खानापूर मतदारसंघातून जातो। त्याला शेतकऱ्यांचा कमी जास्त प्रमाणामध्ये विरोध आहे। निश्चितपणे सांगोला तालुक्यातला शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पार्टी आहे। जर शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आणि तिथला तालुक्यातला गोरगरीब शेतकरी जर त्या शक्तीपीठ मार्गाला जात असताना त्यांच्या जमिनीतून त्याला एकरी 4 कोटीची मागणी करतोय आणि ही मागणी विधान भवनामध्ये अधिवेशनाच्या काळात मी त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मांडणार आहे। जर जी मागणी शेतकऱ्यांची आहे, गोरगरीब बळीराजाची आहे, ती जर सरकारने मान्य नाही केली तर निश्चितपणे पुढची पावलं ही सांगोला तालुक्यातला शेतकरी उचलेल आणि त्याला त्यांच्यासोबत लोकप्रतिनिधी या नात्याने मी स्वतः असेल। सध्या विरोध होत असताना सुद्धा प्रशासन जे आहे ते जबरदस्ती शेतकऱ्यांच्या वरती जे आहे पोलीस बळाचा वगैरे वापर करून त्यांच्या जमिनी जे आहे ते भूसंपादन करण्याचे हे अधिकारी वगैरे काम करत आहेत। या बाबतीमध्ये काय भूमिका राहील? निश्चितपणे गोरगरीब शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या कसणाऱ्या या जमिनी आहेत। सुरत चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग झाला आणि तो आमच्या जिल्ह्यातून बार्शी तालुक्यातून जातोय। तिथल्या शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समजलं की प्रतिगुंठा 60,000 रुपये इतकी कमी रक्कम त्या शेतकऱ्यांना मोबदल्यामधून मिळते। आज आपण जसं सांगितलं की पोलीस बळाचा उपयोग करून शेतकऱ्यांची इच्छा नसताना सुद्धा राज्य सरकारचे प्रशासकीय अधिकारी बळजबरी करून त्या शेतकऱ्यांचे मोजमाप जमिनीची मोजमाप करतायत। निश्चितपणे जनसामान्य शेतकऱ्यांचा रेटा हा प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा मोठा असतो। तर माझी आपल्या माध्यमातून इथल्या गोरगरीब बळीराजाला विनंती आहे की कोणी जरी बळजबरीनं प्रशासकीय अधिकारी येऊन जर तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार जर तुमच्या मागण्या पूर्ण करत नसतील आणि त्या ठिकाणी पोलीस बळाचा वापर जर करत असतील तर निश्चितपणे आम्ही लोकप्रतिनिधी आपल्या सोबत आहोत। पण त्याचबरोबर तुमची सर्व बळीराजाची एक जबाबदारी की जनतेचा रेटा आपण लावून धरला पाहिजे आणि जे काही या शक्तीपीठ मार्गाचे महामार्गाचे जे काही प्रश्न असतील ते निश्चितपणे विधिमंडळामध्ये पुढच्या सोमवारपासून चालू होणाऱ्या अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधी या नात्याने आणि मानदेश पट्ट्याचा एक सुपुत्र या नात्याने मी निश्चितपणे मांडेल। HM घाटमाता न्यूज।